पण मला एक सांगा, हं. हा साइड वाला पदार्थ आहे का मेन पदार्थ आहे? हा भाजीसारखा आहे, म्हणजे आपण जशी अच्छा. पोळीसोबत भाजी खातो, हां. तसा हा साइड पदार्थ आहे. हा करेक्ट. उजव्या हाताचा पदार्थ आहे थोडक्यात. उजव्या हाताचा आहे. म्हणजे समजा तुम्ही उपवासाचं थालीपीठ केलं असेल, तर त्या थालीपीठाला लावून खायला थालीपीठ किंवा धिरडं, डोसा, वाह! भाकरी उपवासाची. उकळी आली सोडायची का भजी हो, उपवासाची? अगदी काढा तर नक्कीच. तुमचा. वाह, 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 वाह! मला आवडला बरं का हा पदार्थ, गौरी मॅडम. थँक यू. झालंय, बंद करा गॅस. वाह! बंद करू गॅस? हो. उपवासाचे घावण घाटले तयार झाले का? घावन राहिलेत की, घाटले झालंय तयार. आत्ता तर घाटलं झालंय, अजून घावन बाकी आहे. किती अंत पाहाल माझ्या भुकेचा. आपण एक काम करू, झाकण ठेवून हे बाजूला ठेवूया येस, आणि घावण करायला घेऊया. नक्कीच. काय करायचं पहिल्यांदा? आपल्याला एक बाउल लागणार बाऊल आहे. लागेल? हां. ठीक. घ्या. ह्यामध्ये उपवासाची भाजणी घ्यायची थोडीशी. हे भाजणीच्या पिठाचं घावण करणार आहेत का? येस. गौरी मॅडम चांगलं करा. माझी भुकेची वेळ झालीये, मी हेच खाणार आहे. बर, नक्कीच. हां. यात जिरं, हे जिरं, किंचित मीठ मीठ. थोडं बेतानी घाला, येस, कारण तुमचा हात मिठाला मोठा दिसतोय. भरपूरच आहे. हा अनुभव तुमच्या मिस्टरांनाही आला असेल अगदी ना? नक्कीच. मी कसं ओळखलं? आता आपल्याला पाणी घालायचं. ही पण एक ट्रिक असते हा. समजा एखादा पदार्थ तुमचा फसलाय, हं, चांगला नाही झालाय, हं. मीठ जास्त पडले, काही पाणी. हो घालतो ना, प्रश्न महत्वाचा आहे. हं. तर त्यावेळेला मिस्टर चिडतात का काही, म्हणजे कसं काय? नाही, चिडत नाही. मग त्याचं असं काही नाही आहे, चिडत वगैरे नाही. तो पण नाही आणि मुली पण नाही. खूप, मी सांगितलं ना, की खूप समजदार आहे आणि मला खूप सगळ्याच गोष्टींमध्ये समजदारीने साथ असते. त्यामुळे त्याला समजदार म्हणत नाही, त्यांची सहनशक्ती चांगली असं म्हणतो. कारण अच्छा, मी असं थोडं म्हणायचं जरी का? हल्लेलं असलं, हं. मी अकांड तांडव करतो, मी घर डोक्यावर घेतो. हो का? मीठच नाही, तिखटच किती झालंय, कितीच करपलंय, हो, अच्छा. असं ते नाहीये. नाही, अजिबात नाही. तुम्ही चांगलंच नशीब काढले हा गौरी मॅडम. हो, खरोखर आहे हे. हा. मी भाजणीच्या पिठाचं घावण कधी खाल्लं नव्हतं. हो, तुम्ही ते मिक्स करेपर्यंत मी इकडे तवा तापत ठेवतो. नक्कीच. वेळ नको वाया जायला. बरोबर. बरं, ह्याच्या आधी काही आपल्याला तेल तूप लागणार आहे थोडं लागेल ना? थोडंसं. बघा. अजून थोडं सगळीकडे लागेल. बस, ओके. उपवासाचे घावण घाटले तयार झालेले आहेत. घावण आता तयार होणार आहेत पटापट. अरे मध्ये थोडंसं तेल सोडूयात का? नो, सोडा ना. म्हणजे अजून जरा इझी होईल. मस्त झालं की घावण तयार. हो. अरे वा.